स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर अनिल कोठी सर. सिनियर इंजिनियर यासाठी म्हणायचं कारण मागच्या 15-20 वर्षाहून जास्त काळ ते या क्षेत्रात आहे. म्हणजे सांगायला अगदी आनंद आणि अभिमान वाटेल की 25 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालेली आहेत आणि हजारो घरांची निर्मिती त्यांच्या हातून झालेली आहे. आणि अनेकांचं जे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं सामान्यांचं स्वप्न असतं घराचं, ते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने साकारलेलं आहे. कारण रेसिडेन्शियलमध्ये त्यांनी जास्त काम केलेलं आहे. सो त्यांच्या या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आणि सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. लहानपणी तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सर्वप्रथम तुमचे आभार मानतो, तुम्ही इथपर्यंत मला बोलवलं. माझी पार्श्वभूमी अशी, मी शेतकरी कुटुंबातून ॲक्च्युअली 10वी पर्यंतचं एज्युकेशन झाल्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन केलेलं होतं. मी डिप्लोमाला ॲडमिशन करण्याचं मार्गदर्शनही माझ्याकडे कुणाचंही प्राप्त नव्हतं. स्वतःच्या मनानं माझे ड्रॉइंग स्किल चांगलं असल्यामुळे मी डिप्लोमाला ॲडमिशन केलेलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव या ठिकाणी माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं. साधारण 98-99चा बॅचला ॲडमिशन होती माझी. 2001ला पासआउट झालो मी. देन काही नॉन टेक्निकल बिल्डर्स लॉबीमध्ये मी त्यांचा आर्किटेक्चरल प्लॅनर या आपल्या हिशोबानं प्रवेश मिळवला. तिकडे काही डेव्हलपमेंट्स झाल्यात. कालांतराने एक 3 वर्षाच्या गॅपनंतर इंटिरियर डिझायनिंगचा एक कोर्स केला आणि स्वतःचं कन्सल्टन्सी देऊळगाव राजा येथे मी स्थापन केलं. प्रत्येक इंजिनियरच्या एक आयुष्यात हा एक टप्पा येतो की जेव्हा तो इंजिनियर होतो आणि स्वतःचं अर्थात ऑफिस थाटणे हे तर प्रत्येकाचं स्वप्नच असतं. ऑफिस केल्यानंतर पहिल्या प्रोजेक्टची पहिली आठवण कशी होती तुमची पहिल्या प्रोजेक्टची? कारण तेव्हा बऱ्याचदा कधीतरी स्ट्रगल करावा लागतो. आपण हो सर. यंग असतो आणि कोणाचा विश्वास फारसा नसतो आणि आपल्याकडे अनुभवही नसतो. तर तो पहिला प्रोजेक्ट कसा मिळवला त्याची आठवण कशी होती? ते काम करताना दडपण होतं? अगदी सर, सुरुवातीपासून सांगायचं झालं हम्म. तर खामगावमध्ये माझा डिप्लोमा इंजिनिअरिंग आटोपल्यानंतर ज्या वेळेला मी जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बोलतात त्याप्रमाणे खरोखर संधी नव्हतीच. बिल्डरकडे ज्या वेळेला अप्लाय केलं की मला ॲज अ टेक्निकल पर्सन तुमच्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी द्या, संधी द्या, त्यावेळेला त्यांनी केवळ एक टाईम मेसचा चार्ज या हिशोबाने मला अपॉइंट केलेलं होतं. आता ते क्षण म्हणजे जो बिफोर 20 इयर्स बिफोर 25 इयर्स बिफोरचे, तरी सुद्धा मी 3 वर्ष एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून तिथे काम केलं. मजा आली त्याच्यामध्ये. प्रोजेक्ट केल्यानंतर 3 वर्षाच्या आफ्टर या लोकांना माझ्यावरती जो विश्वास बसला, त्यांनी माझ्या घरापर्यंत येऊन मला पुन्हा रिकॉल करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु माझा जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला त्यानंतर मी देऊळगाव येथे माझं नेटिव्ह लोकेशन गिरोली गाव आहे, तिथे ऑफिस ओपन करून स्टार्ट करण्याचा मानस बनवला. माझी परिस्थिती नव्हती तेवढी. आणि मग पुढे काय घडलं? पुढे असं की फर्स्ट टाइम ऑफिस ओपन केल्यानंतर माझी परिस्थिती नसल्यामुळे बऱ्याचदा जे काही क्लायंट्स वगैरे मला भेटायचे, एक्सपिरियन्स जर्नीचा मूळ भाग म्हणून सांगतो, या लोकांशी डिस्कशन करत असताना एकाएकी माझ्यावर विश्वास बसणे वगैरे हा पार्ट काही होत नव्हता. सुरुवातीला जे काही प्लॅनिंग डिझायनिंग प्रोजेक्ट डिझायनिंग केल्या जायचे हे त्यांना समजवणे, प्लॅनचे विविध सॅम्पल, त्यावेळेला ड्राफ्टिंग स्किल होतं माझ्याकडे, परंतु ड्राफ्टरद्वारे ड्रॉइंग्स बनवणे, ऑटोकॅड फॅसिलिटी नव्हती सुरुवातीला. विविध टाईपच्या ड्रॉइंग्स तयार करून देणे, परंतु क्लायंटशी अप्रोच झाल्यानंतर त्याची फीज वगैरे काही वेळोवेळी मिळत नव्हती. असा प्रकार सुरुवातीला घडायचा. परंतु एक 2-4 वर्षाच्या जर्नीमध्ये हा पार्ट हळूहळू डिलीट झाला एक्सपिरियन्स प्लस झाल्यामुळे. आणि आता अलीकडे अद्याप जे काही प्रोजेक्ट वगैरे येतात त्याच्यामध्ये स्वतःच्या स्किल्समध्ये जे काही डेव्हलपमेंट घडल्यात, सुपरविजनचे जे काही ॲग्रीमेंटची प्रोसिजर मी अंमलात आणली आणि त्याचे इतक्या काळामध्ये जे काही पेरणी झाली आता ते उगवत आहेत व्यवस्थितपणे. बरोबर. पण माझ्या मते त्या पेरणीमध्ये तुमच्या कष्टाचं बीज होतं आणि मेहनतीचं खत होतं आणि त्यामुळेच ते आता हे सगळं अगदी अगोदर जो त्रास झाला ऍक्च्युअल, म्हणजे एकाएकी काही मिळू नये, बरोबर, जे डेडिकेशन त्याच्यामध्ये हवं होतं तेवढा प्रवास माझा झाल्यानंतर मला त्याचे फायदे मिळत गेले. बरोबर. सो याच तुमच्या प्रवासाचा मला हा हवा होता, कारण हा सगळ्यात महत्वाचा प्रवासातला टप्पा असतो कुठल्याही व्यक्तीच्या अंड्यातनं, त्यात सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. ते म्हणजे त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मागच्या या 20-25 वर्षांमध्ये अनेक लेबर्स बरोबर काम केलं असेल, तर त्याच्यामध्ये
अनस्किल्ड लेबरचा पर्सेंटेज फार मोठा आहे हो. आणि अशा अनस्किल्ड लेबरला काम देणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता आणि काय आहे तुमचा अनुभव या संदर्भातला? ते काय होतं, मार्केटला विविध टाईपचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. अनस्किल्ड मॅक्सिमम आहेत, हे पर्सेंटेज जास्त आहे, हे पण बरोबर. आता बऱ्याचदा ड्रॉइंग प्रिपेअर झाल्यानंतर त्या ड्रॉइंग्स त्यांच्या हातामध्ये आपण देतो. सुरुवातीला ते समजून सांगतो. असं असताना त्या पूर्णपणे त्यांना कळतीलच असं शाश्वत नाही. ग्राउंडवरती या गोष्टी प्रॅक्टिकली सुद्धा समोर येऊन आपण करून दाखवाव्या लागतात. त्यावेळेला त्यांना त्या कळतात. परंतु सेंटरिंग करणारे लोकं असतील, जे कार्पेंटर म्हणू आपण, तर हे ॲक्युरसीमध्ये सेंटरिंग ठोकतील, त्याचं प्रॉपर ओळंबा करतील. ह्या सर्व गोष्टी होतीलच असं नाही. वारंवार त्यांना ते गाईड करतच राहावं लागतं कामाच्या प्रोग्रेसनुसार. आणि आपल्याला जे एम हवा असतो, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. प्रत्येक कामामध्ये चेकआउट करणे, स्टील कन्झम्पशन बरोबर आहे का? दिलेल्या शेड्यूल्स ड्रॉइंग्स जे आहेत, आर-सी-सी डिझाइन जे आहेत, त्याच्याप्रमाणे ते काम होतंय का? हे ऑब्झर्वेशन करत आपण पुढे चालत असतो. बरोबर. आणि दुसरं त्यातून ती जेव्हा जेव्हा प्रोजेक्ट चेंज होतो किंवा पुढे पुढे राईज होतो, त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं आपल्याला म्हणजे त्या कामाच्या प्रोग्रेसमध्ये प्रगती अनुभवायला मिळते 1, 2, 3 प्रोजेक्ट क्रॉस झाल्यानंतर. म्हणजे जे नॉन स्किल लेबर आहेत, ते हळू त्याचं स्किल अचीव्ह करत असतात. बरोबर. दुसरं या 25 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा पण एक शिफ्ट बघितला असेल. हो. कारण की पहिल्यांदा तुम्ही अगदी कागद आणि पेन्सिलने हो. ड्रॉइंग काढत असाल. येस. आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काही मिनिटं, काही तासामध्ये एखादं ड्रॉइंग बनतं. हो. तर तंत्रज्ञानाची आता तुम्हाला मदत या हो. फील्डमध्ये कशी होते? त्याबद्दल काय सांगाल? तंत्रज्ञानाची मदत तीच, बरोबर. काय व्हायचं अगोदर जे ड्राफ्टरच्या साहाय्यानं ड्रॉइंग प्रिपेअर केल्या जायचे, याच्यात तासंतास, दिवस-रात्र मेहनत करावी लागायची. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये जे काही करेक्शन्स वगैरे करायचे असायचे, तर पूर्ण ड्रॉइंग बदलायचा विषय यायचा. त्यात काही शॉर्टकट मार्ग असायचे, जसं टोपो कॉपी करणे, डिलीट ॲटम करून त्याचा झेरॉक्स करून त्याला रिपीट करणे. हे जे काही मार्ग होते, ते हे लेंदी प्रोसिजरचे असायचे आणि त्यामध्ये फारसं असं काही ॲक्युरसी मेंटेन होईल असातला भाग दिसत नव्हता. परंतु जे सॉफ्टवेअर डेव्हलप झालेत अलीकडे Revit असतील, AutoCADचे असतील, 3D Revit असतील, ॲनिमेशनचे असतील. याचा फायदा असा की याच्यामध्ये काही ड्रॉइंग करेक्शन असतील, काही चूक जर झाली असेल ती करेक्ट करणे किंवा एखादा प्लॅन रिवाईज करायचा असेल, तर तातडीनं आम्ही तो प्रोड्यूस करू शकतो. क्लायंट सॅटिस्फाय करू शकतो त्याच्यात. बरोबर आहे. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये आपण इतकं काम केलेलं आहे. हो सर. तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. हो. इतक्याच बजेटमध्ये थोडंसं बसवून द्या आम्हाला. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण एक चांगलं दर्जेदार घर बनवावं. हो सर. तर अशा वेळेला ते दर्जा आणि ते बजेट हो. या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? हे बरोबर. ॲक्चुअल काय आहे, तालुका प्लेसेसला प्रॅक्टिस करणारे लोकं आम्ही. हं. अगदी डिप्लोमा डिग्री झाल्यानंतर तालुका प्लेसला प्रॅक्टिस करत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता सर आपला हा, हं. की बजेट घेऊनच सर्वजण येतात. हं. तर ते इकॉनॉमिकल असायला पाहिजे. हा जो पार्ट आहे, प्लॅनिंग प्रोजेक्ट जेव्हा प्लॅन तयार करतो आपण, त्यावेळेला ॲक्चुअल ग्राउंडचं जे नेचर आहे, त्याची फाउंडेशन हाईट काय असावी, म्हणजे पूर्ण टोटल हाईट ऑफ बिल्डिंग काय असावी, या गोष्टींचा बारकाईने विचार. शॉर्टकट प्लंबिंग असेल, शॉर्टकट इलेक्ट्रिसिटी असेल, कमी थिकनेस असलेल्या वॉल्स आणि आर-सी-सीचा जो काही फॅक्टर आहे, तो ड्युरेबल पण असायला पाहिजे. हा एक फोकस ठेवावाच लागतो हमेशा. तर हे सगळं काही हाईट कॅल्क्युलेशन आहे. अवाजवीची हाईट देणे, अवाजवीच्या विड्थ ऑफ वॉल देणे, फार काही कॉस्टली टाईलच यूज कराव्यात, अशातला भाग अव्हॉइड करणे. हे सगळे मेळ घालून आम्ही त्याची कॉस्ट बजेटमध्ये आणत असतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न एक असा वेगळ्या अनुषंगाने आहे, ते म्हणजे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले आहात, इंजिनिअर आहात हो सर. आणि तुम्ही या बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा एक डेव्हलपमेंट एका वेगळ्या अँगलनं बघितलेली आहे. तर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या क्षेत्रांवर आता खरं तर जास्त भर दिला पाहिजे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे? जर तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याचा विकास पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचा असेल, तर कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे असं एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटतं? बरोबर. ॲक्चुअल असं आहे, बुलढाणा जिल्ह्याचं डेव्हलपमेंट होण्यासाठी जे शैक्षणिक डेव्हलपमेंट अपेक्षित आहे किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, हे 2 फॅक्टर दिसतात मला माझ्या मते. हं. शैक्षणिक धोरणं, शैक्षणिक इन्स्टिट्यूशन्सचं डेव्हलपमेंट बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या विचार करता कमी आढळते. हं. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आवश्यक वाटते. आणि बरेचसे तालुका प्लेसेस, जसं आता मी देऊळगाव असल्यामुळे देऊळगाव इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुद्धा फक्त आपल्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये खामगाव एक असं आहे, की ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी आहे. हं. तर
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या मागे ही डेव्हलपमेंट व्हावी, तर बुलढाणा डिस्ट्रिक्ट पुढे जाईल असं मला वाटतं. Yes. पण या इंडस्ट्रियल आणि एज्युकेशन या दोन फील्डसाठी शासनानं काय पावलं उचलावीत किंवा शासन कशा पद्धतीने मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? काय जे यंग जनरेशन आहे, आज शासनानं नको नको त्या पद्धतीचे जे काही प्रोग्राम राबवलेत आणि निष्क्रिय बरेचसे जनरेशन मागे पडते. हं. याला अवॉइड करण्यासाठी शासनानं थोडंसं टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट करण्याचं आणि त्यांना इंडस्ट्रीज उभारण्यासाठी सहकार्य करावं. आज काय झाले, एक नवीन करता उमेदवार म्हणून किंवा करता एखादा एज्युकेट एज्युकेट झालेला विद्यार्थी मुलगा एखादा समोर येतो, एखादी इंडस्ट्री उभारण्याचा प्रयत्न करतो. तर शासकीय किचकट धोरणांमुळे त्याच्या परवानग्या, त्याची एनओसी प्रोसेस, इलेक्ट्रिसिटीच्या एनओसीज असतील किंवा एन्व्हायरमेंटच्या असतील, सहजासहजी त्याला उपलब्ध होत नाहीत. बरं. आणि त्याला अडचण निर्माण करणारे अजून प्लस मधले जे काही फॅक्टर्स विचारात घेतले, करप्शन हा जो काही प्रॉब्लेम आहे आपल्या देशाला लागलेला, तर हा प्रचंड जो काही विषय तयार होतो त्याच्या समोर, त्या कॅन्डिडेट समोर, ज्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायचं, काहीतरी अचिव्हमेंट करायची, असं जेव्हा तो बघतो आणि ते करायला जेव्हा समोर होतो, त्यावेळेला हे फॅक्टर समोर आल्यानंतर त्याची जी उमेद असते, जी करण्याची तयारी असते, बऱ्याचदा तो खचून तिथे थांबतो. हे थांबणार कसं नाही याच्यावरती शासनानं फोकस करावा असं माझं मत आहे. वा. त्याचप्रमाणे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, हो सर. ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रातलं हो. व्यावसायिक, तर एक सिनियर म्हणून आणि इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून तर तुम्ही त्यांना काय वडिलकीच्या नात्याने एक सल्ला द्याल किंवा काय गुरुमंत्र द्याल, यशाचा काय फॉर्म्युला सांगाल? हो सर, प्रचंड मेहनत पहिले करावंच लागेल सुरुवातीच्या काही काळामध्ये. हं. त्यालाच मी डेडिकेशन म्हटलं. जर डेडिकेशन दिलं तर आपल्याला त्याचं जे काही फ्रूट येणार आहे, फळ येणार आहे पुढे, त्याची अपेक्षा ठेवता येईल. आणि बऱ्याचदा असं असतं की इतर कुणाला दोष दिल्यापेक्षा आपण जी काही प्रॅक्टिस करायला घेतलीत, आपण त्याच्यामध्ये निष्णात आहोत का? निष्णात तर असणार नाही, प्रॅक्टिस त्याला म्हणत नाहीत. आपण हळूहळू शिकत असतो, टेक्निकल जे काही फंडामेंटल्स आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करत असतो. हे करत असताना जर काही अडीअडचणी निर्माण होत असतील, काही केसेसमध्ये असंही होतं की यंग जनरेशनमधून, नवीन इंजिनियर्समधनं असं ऐकायला मिळतं की समोरचे क्लायंट अप्रोच प्रॉपर देत नाहीत, कामाचा प्रोग्रेस बऱ्यापैकी पुढे येतो, देन आफ्टर ते फीज आपल्याला इश्यू करत नाहीत, त्याचं पेमेंट प्रॉपर होत नाही, असं काही त्यांचं म्हणणं असं बऱ्याचदा मी ऐकलं. त्यावेळेला माझं गाईड असं राहील याच्यामधनं सांगणं असं राहील या सर्व न्यू कमर्सला, की स्वतःमध्ये असे काही भाग असतील की ते स्वतःमध्ये डेव्हलप करायचे आणि जे पेपर्स आपण बनवतो, जसं प्लॅनिंग, डिझायनिंग आणि तुमचं एक्झिक्युशन, देन आफ्टर क्रॉस सेक्शनल व्ह्यूज, हे काही टेक्निकल फंडामेंटल्स आहे त्याच्यामधले, हे देत असताना त्याची एक रीत आहे, त्याची एक प्रोसिजर आहे, ती कशा पद्धतीने इश्यू करायची जेणेकरून एक सुटसुटीत प्रोजेक्टचं कॉम्बिनेशन तयार होईल आणि ते देत असताना तशा तशा पद्धतीनं त्या क्लायंट्सला आपल्याला हाताळता येईल. बरोबर. अशा अशा पद्धतीनं आपण जेव्हा त्यांना हाताळतो, त्यावेळेला काय होते, जसं उदाहरणार्थ एक प्रोजेक्ट आहे माझ्याकडे, जो G+5 आहे, G+2 आहे. मी वन टाइम सर्व प्रोजेक्ट डिझाईन करून हँड ओव्हर टू द क्लायंट असा जर करत असेल, तर मी त्याच्यामध्ये फसण्याचे चान्सेस, हे न्यू कमर्सला माझं गाईड आहे की असं नाही करायचं. एक स्टेपिंग असायला पाहिजे. त्या त्या स्टेपिंग प्रमाणे, त्या म्हणजे कामाच्या ग्रोईंग प्रमाणे आपल्याला ते पेपर्स इश्यू व्हायला पाहिजेत. असा एक फंडामेंटल आपण आपल्या बनवला पाहिजे. बरं. देन सुपरविजन करायचं ठरवता, तर त्याची एक बेसिक काहीतरी गोष्टी असतात अशा, की सुपरविजन आपण डायरेक्ट ओरली यस मी तुमचं सुपरविजन करतो वगैरे असं नाही. एक पर्टिक्युलर त्याचा सुपरविजन फॉर्म असावा. त्या फॉर्ममध्ये व्हॉट आर द ड्युटीज ऑफ इंजिनियर असे त्याचे नमूद असावेत. त्या ड्युटीज मी करून तुम्हाला देणार हे त्या क्लायंटला दिसलं पाहिजे. देन त्याचे जे काही मोबदला फीज असते, त्याची इन्स्टॉलमेंट कशा पद्धतीनं समोरून मला द्यावे लागतील, याचं सुद्धा शेड्यूल त्याच्यामध्ये असावं. हे जर प्रॉपर केलं तर निश्चितच न्यू कमर इंजिनियर फुल सॅटिस्फॅक्शननं सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकणार आहेत आणि ज्या काही सर्व्हिसेस ते देत आहेत त्याच्या मोबदल्यामध्ये जे काही त्यांना मिळतंय, तर त्यात ते सॅटिस्फॅक्शन असतील, वाह! असं माझं मत. क्या बात आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की आजवर तुम्ही आता हजारो प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्यातला एखादाच आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर सांगायचं झालं तर कुठला प्रोजेक्ट सांगाल की जो प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळेपण होतं
काहीतरी नाविन्य होतं किंवा करताना समाधान, आनंद मिळाला असा? हो सर. काय होतं, ॲज अ इंजिनियर बऱ्याचदा असं वाटत असतं आपल्याला, की एखादं प्लॅनिंग, डिझायनिंग एखाद्या छोटंसं हाऊस घेतलं किंवा एखादा प्रोजेक्ट घेतला कुठल्या घराच्या बाबतीत, तर तो करत असताना मला खूप वाटतं, की मी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट द्यायला पाहिजे. पण क्लायंटच्या डिमांड्स काय आहे त्याला लक्षात ठेवून आपल्याला वर्क करावं लागतं. आता छोटी-छोटी घरं जेव्हा असतात 1 बीएचके, 2 बीएचके, 1+2 किंवा फ्लॅट हे टिपिकल टाइपचे प्लॅन्स असतात. याच्यामध्ये फारसे काही व्हेरिएशन हे लोकांकडून येत नाही तालुका प्लेसेसला पर्टिक्युलर. परंतु असं बघितलं, की ज्या वेळेला काही इंटरेस्टिंग लोकं अप्रोच होतात, त्या वेळेला आपण नाविन्यपूर्ण काहीतरी द्यायला मिळतं. असे अनेक प्रोजेक्ट माझ्याकडे झालेत, की ज्याच्यामध्ये मी नाविन्यपूर्ण कन्सेप्ट्स देण्याचा प्रयत्न केला, दिला. सॅटिस्फॅक्ट त्यांनाही ते फार आवडलं. त्याचे रिमार्क्स आहेत माझ्याकडे. तर असं एक कडवंची शिवार आहे आमच्याकडे. जालन्यापासून बाजूला कडवंची शिवार आहे. अंगुराचं फेमस लोकेशन अंगूर उत्पादनासाठी. तर मागे समृद्धीचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या लँड त्याच्यामध्ये गेल्यात. त्या गेल्यानंतर त्या बाजूला काही डेव्हलपमेंट करण्याचं ठरलं. ते एक पर्टिक्युलर माझे क्लायंट क्षीरसागर म्हणून. त्यांच्यासाठी मी एक बंगलो डेव्हलप केला. आनंद मठाच्या मागे. आता मला त्या मठाचं नाव आठवत नाही. पण मठाच्या मागे. तर तो एक प्रोजेक्ट पाहून साधारण 11 प्रोजेक्ट मला त्या सराउंडिंगमध्ये वन टाईम करायला मिळाले. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्टिंग चांगल्या 1 करोड 2 करोडच्या आसपासच्या होत्या एका प्रोजेक्टच्या. तर हे फार्म हाऊस लोकेशन्स आहेत. याचे रूफिंग स्टाईल, याचा व्ह्यू स्टाईल, प्लॅनिंग स्टाईल हे विशेष असं आहे, की मला ते आवर्जून सांगावंसं वाह! वाटतं. क्या बात है! देन आफ्टर मी आता अलीकडे एक मिनी वॉटर पार्कमध्ये वर्किंग केलंय. त्याचं आर्किटेक्चरल वर्क, व्हिज्युअलायझेशन वर्क. तर ते एक थोडंसं नाविन्यपूर्ण मला वाटलं. त्याच्यामध्ये जो स्विमिंग पूल्स आहेत, किड्स पूल्स आहेत, याचं डेव्हलपमेंट केलं. विशेष म्हणजे मी आयकॉन स्टीलचा वापर केला त्याच्यामध्ये. माझं स्वतःचंही एक मिनी वॉटर पार्कचं प्रोजेक्ट चालू आहे देऊळगराजामध्ये, ज्याचा स्विमिंग पूल आयकॉन स्टीलमध्येच बनवलेला आहे. हे काही विशेष म्हणजे मी या मुलाखतीमध्ये किंवा या डिस्कशनमध्ये हे सांगणं जरुरी नव्हतं. परंतु पर्टिक्युलर केलेलं आहे म्हणून बोलतोय. हं, हं. आणि हा झाला जसा आयकॉनिक प्रोजेक्ट, तसा एखादा प्रोजेक्ट असाही असेल, की जो काम करताना अडचण आली, काहीतरी समस्या आली, प्रॉब्लेम आला, हो सर. तर त्याबद्दलची एखादी आठवण आणि तुम्ही त्या आव्हानावर कशी मात केलीत? राईट आहे सर हे. काय ज्यावेळेला जुनी वास्तू रिन्यू करण्याचा विषय तयार होतो, त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. नवीन कन्स्ट्रक्शन करत असताना सरळ आणि सोपं आहे. प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केल्यानंतर आर-सी-सी डिझाइन करा, व्हिज्युअलायझेशन करा, जस्ट स्टार्ट करा आणि कॅरी ऑन करा त्याला. हा त्याचा मार्ग आहे. त्यात फार काही कॉम्प्लिकेशन्स मला आतापर्यंत म्हणजे नाहीच ॲडजस्ट होणार असे काही आढळले नाहीत. परंतु ज्यावेळेला जुन्या वास्तूमध्ये काहीतरी न्यू क्रिएशन्स करायचे, त्यावेळेला बऱ्याचदा अडचणी आल्या. की काय असायचं, जुने कन्स्ट्रक्शन झाले 4-4, 2-2 फूट रुंदीचे, 3 फूट रुंदीच्या वॉल्स असायच्या. अगदी 2-3 फ्लोअरपर्यंत ते स्ट्रक्चर गेलेले असायचे. परंतु आता अलीकडे काही लोकांना थोडं सुटसुटीत खाली रूम हव्यात. मधल्या त्या वॉल डिलीट करायच्या. त्याच्यावरती दुसऱ्या फ्लोअरला, तिसऱ्या फ्लोअरला कंटिन्यू तितक्या विड्थची वॉल आहेत. आता ही वॉल डिलीट करणे आणि त्या खाली असलेल्या अस्तित्वात असलेल्या एक्झिस्टिंग रूमची साईज वाढवणे, हे जरा चॅलेंजेस वर्क वाटत होते. हं, हं. तर मी अशा याच्यामध्ये अगदी बालाजी टेम्पल देऊळगाव राजा याच्या बाजूलाच अशा काही वास्तूमध्ये रिनोव्हेशन्स करून दिलेत. ते विशेष त्यांचं नाव घेऊन सांगेल, राम पुजारी त्यांचं नाव. ते माझे फर्स्ट क्लायंट असलेली व्यक्ती. आजही माझ्यासोबत अटॅच आहेत. त्यांचे काही रिलेटिव्हज जे सिव्हिल फील्डमध्ये एक्सपर्ट इंजिनियर्स राहिले डिपार्टमेंटमध्ये, त्यांना क्रॉसही केलं होतं, की अशा डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही हात घालू नका, भीतीदायक वाटतं. परंतु आजपासनं साधारण 17-18 वर्ष बिफोर मी केलेले रिनोव्हेशन्स आजही रिअल ओके कंडिशनमध्ये आहे. क्या बात है! क्या बात है! दुसरं असं विचारायचं होतं, की तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडायची वेळ येते, हो सर. तेव्हा तुम्ही ते स्टील कसं निवडता किंवा त्याचे पॅरामीटर्स किंवा गुणवैशिष्ट्य काय आहेत? सांगू शकाल? आणि मग तुम्ही ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरायला पाहिजे. हो सर. काय आहे, इन जनरल सांगायचं झालं, हो. वर सांगायचं हो, झालं, हो. कार्बन कंटेंट कमी जास्त असू नये, हं. हार्ड स्टील असू नये, सॉफ्ट असावं थोडंसं. हा जो पार्ट आहे. आता अलीकडे जे स्टील अगोदर काही वेळा ते पूर्ण वर्ण असे ते जो डिफॉर्म बार जे म्हणजे सरफेस क्लिअर असलेले बार अलीकडे, हं. रिब असलेले बार आता म्हणजे जे TMT बार्स वगैरे हो, हो. उत्पादन झाले हे. तर अगोदर सिलेक्शन करत असताना आमचं जनरल जे माझ्या टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचार व्हायचा की तो हार्ड असू नये, विशेष लवचिक असावा,
आता जे IS क्लॉजेस प्रमाणे जर विचार केला तर 1683, 1685 मला क्लॉज करेक्ट नाही सांगता येणार आता ताबडतोब. परंतु त्याचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या पुढे जाऊन मॅन्युफॅक्चरिंग होते स्टीलची. हे सतत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांनी जे कॉल करून आम्हाला व्हिजिट करवल्यात, तेव्हा तेव्हा ते बारकाईनं बघितलं. तर ज्या ब्रँड कंपन्या आहेत, या ब्रँड कंपन्या सगळे IS क्लॉजेस फॉलो करून त्याही पुढे त्याची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करतायत. हं. तर आपला जो प्रश्न होता की स्टील कसं निवडावं, थोडक्यात हेच की ज्याचं सरफेस युनिफॉर्म असेल, स्टँडर्ड वेट असेल, कलर डिफरन्सेस त्याच्यामध्ये नसतील. कलर डिफरन्स हा फार मेजर फॅक्टर नाही त्यातला. युनिफॉर्म थिकनेस आणि जे काही पर मीटर केजी वेट असतं, याची अचिव्हमेंट ठेवणारं स्टील असेल, हे रिकमेंड करतो. महत्वाचं आहे. तुम्ही आता बोलताना आता ओघात सांगितलंच की आयकॉन स्टील तुम्ही वापरलेलं आहे. हो सर. पण आयकॉन स्टीलचा सर्व्हिसेस बद्दलचा सुद्धा अनुभव तुमचा कसा होता? येस सर. हे जे काही मी बोललो आता, हं, हं. मी त्या प्रोजेक्टला आयकॉन स्टील वापरण्याच्या हं. अगोदर हं. जे नॉर्म्स असतात त्याचे, जे काही क्लॉजेस असतात हं. IS, याच्यामध्ये ज्या मिनिमम रिक्वायरमेंट असतात, इल्डच्या बाबतीत असतील, टेन्साईलच्या बाबतीत असतील, कॉम्प्रेशनच्या बाबतीत असतील, तर जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे याहीपेक्षा एक्स्ट्रा तिथे आपल्याला मिळतंय. हे मी हेच बघितलं. महत्वाचं आहे. हं. त्या टेस्ट मी बघितल्या आणि हे सॅटिस्फॅक्टरी. क्या बात. सो हे होते सिनियर इंजिनियर अनिल कोठी सर आणि त्यांनी खरं तर फार महत्त्वाच्या गोष्टी आणि फार सोप्या साध्या शब्दात सांगितल्या. पण मला त्यातला आणखीन एक मुद्दा फार आवडला. तो म्हणजे जो या क्षेत्रात जे नव्यानं मुलं येत आहेत त्यांच्यासाठीचा, की तुमच्यात आत्मविश्वास एक वेगळा असला पाहिजे आणि शिकण्याची जिद्द, आवड असली पाहिजे. आणि मला वाटतं की हे विश्वासाचं नातं आहे जे तुम्ही बांधताय. हो सर. बिल्डिंग तर तुम्ही नंतर बांधता, कारण ज्या ग्राहकाशी तुम्ही जोडले जाता ते विश्वास आहे आणि तो विश्वास तयार होण्यासाठी आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आज आलात, आमच्या बिल्ड आयकॉनवर आपले विचार प्रकट केलेत आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा, आता खरं 25 वर्ष झालेली आहेत असं मी म्हणेन, तो अजून 25 वर्षांचा एक मोठा प्रदीर्घ टप्पा तुम्हाला गाठायचा आहे आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या आयुष्यात घडोत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्स अ लॉट.